काय नाव मामा तुमचं? रोहिदास. कुठून आले? पुण्यावरून आलेलो आहे. काय त्रास होता तुम्हाला? माझ्या पायाला म्हणजे असं गॅप पडली होती, मणक्यात गॅप होती. तर आता मी खुब्यालाच प्रॉब्लेम होता. तर त्या आता तुमच्याकडे जेव्हा दवा मला दिला, आता हा त्रास कधीपासून होता तुम्हाला? मला कमीत कमी 4-5 महिन्याच्या पुढचा त्रास आहे हा. तर डॉक्टर दुसऱ्या बाहेरच्या दाखवलं होतं पण फरक नाही पडला. काय म्हणले ते म्हणले होते ते बरंच नाही होणार. काय करावं लागेल काय म्हणले होते? म्हणले होते ना ऑपरेशन करावं लागेल. हा, तर म्हणलं बाबांनो ते ऑपरेशन, मला असं वाटलं की ते ऑपरेशन बरोबर होतंय नाही होतंय, म्हणून त्यांनी असंच एक जणांनी सांगितलं की कड्यामध्ये डॉक्टर आहेत म्हणून. त्यांच्याकडे आलो, त्यांनी मला उपचार सांगितला, व्यायाम सांगितला. त्या व्यायामाप्रमाणे मी एकदम म्हणजे त्यांच्या दव्याने मला खूप आराम पडला पहिल्याच वेळेस. हा, तर मग दुसऱ्या वेळेस मी ज्या वेळेस आलो त्यांना सांगितलं की बाबांनो मला खूप फरक पडलेला आहे आणि आता मी चांगला चालतो. मग त्यांनी परत मला गोळ्या दिल्या आणि आता चांगला माझा उपचार म्हणजे चांगलाच झालेला आहे. म्हणजे कुठेही अडचण आलेली नाहीये. म्हणजे 1 रुपयातून 4 आणे परत राहिलेला आहे. तर त्यांनी मला दवा दिलेला आहे, त्याच्या मनुष्याने मला नक्कीच बरं वाटेल असं मला वाटतं. हा, तुम्हाला इथं कोणी पाठवलं? म्हणजे कसे आले तुम्ही? ऍड्रेस माझ्या मेवणीने सांगितलं होतं की इथं मी उपचार करतो, तुम्ही एकदा तिथं भेट द्या तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल मला असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं आता? कसे बरोबर आले का कसे आले? एकदम बरोबर आलं आणि मला एवढा आराम पडला की रुपयातून फक्त 4 आणे फरक राहिला असं मला वाटतं. म्हणजे चांगलं धडाखडी झालोय मी. दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकतात कसं वाटतं? आता दुसऱ्या पेशंटसाठी असं बोलू शकतो की इथं तुम्ही या, खूप तुम्हाला हे आराम नक्कीच पडणार आहे आणि तुमचं जे दुखणं आहे ते नाही सवय, मला 100% अशी गॅरंटी वाटते.